श्री गुरुदेव शक्ती आदिशक्ती मातामाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांची जयंती आहे असे संत शिरोमणी रोहिदास महाराज या ठिकाणी जमलेले सर्व नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सतर्क सभासद मान्यवर आपण दरवर्षी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करत असतो ते आपल्या प्रांगणामध्ये आणि हे आपलं 4थं वर्ष आहे की जे आपण जयंती साजरी करत आहे. भारत देश आधीपासून देवाचा देश संतांचा देश मानला जातो आणि ह्या भारत देशाने जगाला असे काही संत दिले की त्या संतांचं ज्ञान संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला एक मार्ग दाखवण्याचं काम करत आहे. त्यामध्ये सर्व संत आपण जे पाहतो त्यांनी जगाला एक मार्ग दाखवलेला आहे. जसं माऊलींनी पसायदान लिहून जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी एक प्रार्थना केली म्हणजे पसायदान म्हणतो आपण, तसंच सगळ्या संतांनी विविध असे काम करून ठेवलेलं आहे. आपल्या लोणी येथील प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांनी बालांद असून 134 ग्रंथ लिहिले आणि ते सगळे ग्रंथ जेव्हा आपण अभ्यासतो तर त्यामध्ये हे सर्व ग्रंथ फक्त आणि फक्त समाज हितासाठी आहे. आज ज्यांची जयंती आहे श्री संत रोहिदास महाराज यांचं नावाबद्दल बरंचसं इतिहासामध्ये मला अभ्यास नाही जास्त. रोहिदास महाराजबद्दल संतोषजीने खूप चांगलं इतकं सुंदर मी ऐकलं, खूप चांगलं तुम्ही महाराजांबद्दल बोलले कारण की त्यांनी अभ्यास केलेला आहे म्हणून. आता रोहिदास महाराजांबद्दल माझ्या जेवढं वाचनात आलं की त्यांच्या नावामध्ये थोडीशी इतिहासामध्ये पाहिलं तर भिन्नत्व जाणवलं. कोणी रोहिदास, रविदास, रोहिरदास, भगत, गुरु अशी त्यांची विविध अशी नावं आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचे 1500-1600 मधला कालखंड आहे त्यांचावाला, त्यामध्ये त्यांची अशी विविध अशी नावं होती आणि ते एक संतच होतेच पण ते एक समाजसुधारक होते कारण की त्यांनी संपूर्ण भारतामध्ये भ्रमण केलं. जेव्हा ते बाहेर पडाले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्यांनी भ्रमण केलं आणि समाजसुधारकाचं काय काम असते की समाजाला सुधारण्याचं काम असते म्हणून त्यांनी संतासोबतच एक समाजसुधारकाचं सुद्धा एक काम केलेलं आहे. त्यांचं तेच विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. रोहिदास महाराज हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. त्यांचा जन्म जो आहे तो वाराणसीमधला आहे, परंतु ते विठ्ठलाचे एवढे मोठे भक्त होते की ते विठ्ठलाचा त्यांचा खूप मोठा नामजप होता. एकदा तर असं झालं होतं की राजांचं जसं उल्लेख केला संतजीनं, राजांनी त्यांना 1000 बुटा करायची एक ऑर्डर दिली होती की तुम्ही मला अर्जंटमध्ये 1000 बुट मला सैनिकासाठी पाहिजे आणि ते अर्जंट करून पाहिजे. आणि त्यावेळेस रोहिदास महाराजांना खूप मोठा प्रश्न पडला की एवढ्या लवकर आपण ही ऑर्डर कशी पूर्ण करू शकू. तर त्यावेळेस त्यांनी फक्त नाम केलं विठ्ठल 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 आणि ते काम त्यांनी चालू केलं. तर असं म्हणतात की त्यावेळेस साक्षात विठ्ठल एक लहान मुलाचं रूप घेऊन त्यामुळे आले होते, त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी एका रात्रीमध्ये 1000 बुटांचं ते पूर्ण विणकाम करून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सगळे बूट तयार होते आणि राजांना आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढ्या लवकर तुम्ही कसं केलं. तेव्हा रोहिदास महाराजांनी त्या मुलाचा नंतर शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा नंतर भेटला नाही. नंतर मग रोहिदास महाराजांनी समजलं की ते अदरत कोणी नव्हतं, दुसरं कोणी नसून स्वतः विठ्ठल होते. म्हणजे साक्षात विठ्ठलांनी सुद्धा त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बुवा तुम्ही बाह्यरूपानं कशीही असा, तुम्ही कितीही बाह्यरूपाने चांगले दिसा, अत्तर मारून फिरा तुम्ही किंवा चांगले कपडे मारून फिरा, पण तुमचे विचार जर चांगले नसन तर तुम्ही किती काही सूटबुटात किंवा शर्टिंग करून तुम्ही राहिले, समजा तुम्ही फॅशन दाखवण्याचा प्रयत्न केला तर दिस इज नॉट मॅटर, तिथे काही महत्त्वाचं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं की अंतरंग चांगलं असलं पाहिजे. त्यांचं एक सगळ्यात म्हणजे गाजलेलं जर कोणतं त्यांचं सगळ्यात फेमस आणि उच्च लेवलचं एक वाक्य असेल ते म्हणजे कटोत में गंगा मन चंगा तो कटोत में गंगा. म्हणजे मन जर चांगलं असेल माणसाचं तर ते तुम्हाला काशीला जाऊन ते गंगास्नान करायची गरज पडणार नाही. मन चांगलं असलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या होऊन जाते. म्हणून माणसाचं आधी मन चांगलं केलं पाहिजे. मग आपण हे फक्त ऐकूनच जमणार नाही तर आपल्या ह्या साधू संतांच्या ज्या शिकवण आहे त्या आपण अंगीकारल्या पाहिजे. आपण 100% चांगलं नाही होऊ ठीक आहे, पण आपण 100मधून 10% चांगलं होऊ शकतो. म्हणजे आपण बाह्य विषयाला न बळी पडता आपली राहणीमान जरी आपली साधी असली तरी पण माणसाचे उच्च हे विचार असलेच पाहिजे. हे रोहिदास महाराजांनी सांगितलं आपल्याला त्यावेळेस 1516 मध्ये. आणि ज्या मीराबाईचं आपण नाव घेतो, ज्या मीराबाईंचं जगभर पूर्ण नाव म्हणजे संत मंगलिकेत नाव घेतलं जाते, त्या मीराबाईचे गुरु कोण होते माहीत आहे? ते म्हणजे रोहिदास महाराज. मीराबाईंनी त्यांना गुरु करून घेतलं होतं आणि त्यांना जी दीक्षा दिली
ह्या भक्तीची ती रोहिदास महाराजांनी दिलेली आहे. त्यांच्या समकालीन संत होते त्यावेळेस कबीर, संत कबीर महाराज आपल्याला माहिती सगळ्यांना. समकालीन कबीरसुद्धा त्यांच्यासोबतचे एक संत होते. रोहिदास महाराजांनी समाज सुधारकाचं काम करत असताना संपूर्ण भारतभर फिरून विविध अशा ज्या रूढी परंपरा होत्या, विविध अशा त्याला मागे टाकण्यासाठी लोकांना प्रबोधन केलं आणि समाज सुधारकाचा सुद्धा एक खूप मोठं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि संत मालिकेमध्ये त्यांनी त्यांच्या शीख धर्मामध्ये सुद्धा मी पाहिलं उल्लेख दिसला मला. शीख धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा रोहिदास महाराजांचा एक उल्लेख आहे. तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही. ते धर्मग्रंथ आहे शीख ग्रंथ, त्यामध्ये रोहिदास महाराजांचं सुद्धा चरित्राचा उल्लेख केलेला आहे. असे रोहिदास महाराज आपल्या सगळ्यांचे पूजनीय वंदनीय आहेत. आपण त्यांची दरवर्षी जी जयंती साजरी करतो त्याचा उद्देशच तो आहे की त्यांचे जे कार्य आहे, त्यांचं जीवनचरित्र आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे आणि आपण त्याचा वारसा घेतला पाहिजे. आज या ठिकाणी आपण पाहतो की असं नाही की चर्मकार समाजामध्ये जन्माला आले म्हणून आपण त्यांनीच त्याची जयंती साजरी केली पाहिजे. आपण तर नवी आशा निर्देशक ग्रुप आपण हा कधीच भेदभाव केला नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. आपण भगवान जैन यांची सुद्धा, आपण महावीरांची पण आपण जयंती साजरी करतो. आपण रोहिदास महाराज जयंती साजरी करतो. आपण सगळं धर्मपंथ हा इथं ह्या ठिकाणी नवी आशा निर्देशक ग्रुपच्या प्रांगणामध्ये आपल्या मातामाईच्या मंदिरामध्ये जाती धर्म भेदभाव हा नाहीच आहे. आपल्या इथं फक्त एक असा धर्म आहे, तो म्हणजे माणुसकी धर्म. माणुसकी धर्माला धरून आपण या ठिकाणी पुढे जात असतो. आपला मेन उद्देशच तो आहे की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींनी जे म्हटलेलं आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्याला या ठिकाणाहून जे महत्त्वाचं आपलं ध्येय आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद उद्यानाचं ते आपल्याला पुढे करायचं आहे. त्यामुळे मी तिघे जे बंधू आपण या ठिकाणी आले आज, मला आज म्हणजे असे टेबलमध्ये 3 माणसं काहीतरी वेगळे दिसून राहिले की बा तुम्ही नेहमी येतात, पण आज तुम्ही दोघंच वेगळे दिसून राहिले. तुम्ही पण येणं सोडलं कार्यक्रमाला, म्हणजे नवल वाटते. नवी आपल्या ग्रुपमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. आज तुमचा ग्रुप आहे, आपला ग्रुप सगळ्याचा ग्रुप आहे ना, काय सोडायचं आपण येणार बा. पिंटू पण मनात बंद केलं होतं ना, आता हे हक्काचं आपलं व्यासपीठ आहे, आपण आलं पाहिजे. असं नाही की रोहिदास महाराज जयंती आहे बा म्हणून आपण आलं पाहिजे, असं आहे काय.